नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात खरं तर यंदा चांगला पाऊस झाला. रानं शेतं हिरवीगार झाली, लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आलं, शेतकरी सुखावला, ही परिस्थिती होती आणि आजही आहे. पण ज्या मराठवाड्यामध्ये आतापर्यंत फक्त दुष्काळ 5वीला पुजलेला होता, त्या ठिकाणी पर्जन्यमान पर्जन्यराया इतका प्रसन्न झाला, इतका त्याच्यावरती अगदी भरभरून द्यायला लागला की आता वेगळीच परिस्थिती तयार झालेली आहे. मराठवाड्यामध्ये आज स्थिती अशी आहे की तिकडे मराठवाडा हा आधी दुष्काळ वाडा होता, तो आता जलमय वाडा झाला की काय, पूर्ण वाडा झाला की काय, अशी परिस्थिती तयार झालेली आहे. अनेक हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे, पिकांवरती त्याचा फटका बसलेला आहे. या सगळ्या परिस्थितीवरती आता काय मार्ग काढता येईल? ओला दुष्काळ जाहीर करायला हवा का? मुळात दुष्काळ जाहीर करणं असेल, नाही तर ओला दुष्काळ जाहीर करणं असं फक्त ही घोषणा नसते, त्याच्या अनुषंगाने अनेक कारवाया व्हाव्या लागतात, धोरणं राबवावी लागतात. त्या अनुषंगाने नेमकं काय करायला हवं आणि आताची परिस्थिती काय आहे त्याचा आढावा घेण्यासाठी आपण हा विषय घेतलेला आहे. कारण पाऊस आल्यानंतर आपल्याला वाटतं की सगळंच आलबेल झालं, जे असतं सुद्धा, पण नुसतं धरणं भरून चालत नाही. जर का धरणं ओव्हरफ्लो झाली, बंधारे जर का फुटले, जर का पाणी शेतामध्ये जायला लागलं तर एक वेगळी परिस्थिती सुद्धा तयार होते. त्याही बद्दल बोलायला हवं, जसं आपण दुष्काळाबद्दल बोलतो. म्हणून असा आपला प्रयत्न आहे. यावर बोलण्याआधी आपण बघूयात कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा का? मराठवाड्यातल्या पावसाच्या कहराची सरकार दखल घेतंय का? मराठवाड्यासाठी 49,000 कोटींचं पॅकेज की फक्त घोषणा? शेतकऱ्यांचं नुकसान सरकार भरून देणार का? आणि पाऊस संपेपर्यंत नुकसानीची पाहणी न करणं योग्य आहे का? आपण हे सगळे मुद्दे घेऊन बोलणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर असतील. आपल्यासोबत आहेत सुधीर भोंगळे, राष्ट्रवादी या नियतकालिकाचे संपादक आपल्यासोबत पुण्याहून आहेत, त्यांचं स्वागत. तिथेच आपल्याला डॉक्टर बुधाजीराव मुळीक पण आहेत, ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ आहेत, त्यांचंही स्वागत. याशिवाय अभिजित फाळके, भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष. थोड्याच वेळात आपल्यासोबत पाशा पटेल असतील, भाजपचे माजी आमदार आणि स्वतः शेतकरी असलेले पाशा पटेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती वेळोवेळी त्यांनी लढे दिलेले आहेत. आणि रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष शेतकरी संघटना, आपल्यासोबत असतील. चर्चा सुरू करण्यापूर्वी जर का तुम्हाला सुद्धा चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमचा प्रश्न पहा. ट्विटरसाठी आम्ही प्रश्न दिलेला आहे, त्यावरती तुम्ही व्यक्त होऊ शकता. आपला प्रश्न आहे, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायला हवा का? ट्विटर हँडल जय महाराष्ट्र एन वरती जरूर व्यक्त व्हा. चर्चेला सुरुवात करूयात. मी सुधीर भोंगळेंपासून सुरुवात करेन. सुधीर भोंगळेजी, आत्ताची ओला दुष्काळ सदृश असणारी परिस्थिती, हजारो लाखो हेक्टर खालचं पीक पाण्याखाली गेलेलं आहे, ती परिस्थिती जोडीला मराठवाड्यात जाहीर 8 वर्षानंतर झालेली मंत्रिमंडळाची बैठक आणि जे काही 49,000 कोटींचं पॅकेज म्हणा, नाही तर कालबद्ध कार्यक्रम म्हणा जाहीर झालाय, या सगळ्या अनुषंगाने बोला, परिस्थिती काय आहे? मराठवाड्यामध्ये यावर्षी अतिवृष्टी झालेली आहे. निसर्ग हा कायम सख्या आईच्या भूमिकेत नसतो. तो जेव्हा सावत्र आईसारखा वागायला लागतो तेव्हा मग आपल्याला या संकटांची जाणीव होते. आता इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाल्यानंतर तो अडवायसाठी आपल्याकडे पुरेशी धरणं नाहीत, पुरेसे बंधारे नाहीत. जी धरणं आपण बांधलेली आहेत ती अतिशय लहान बांधलेली आहेत. 75% डिपेंडेबिलिटीचं तत्व धरणांना लावून आपण धरणांचे आकार लहान केले. ही नियोजनामध्ये झालेली सगळ्यात मोठी चूक आहे. आणि आता ती कशी दुरुस्त करायची हा फार मोठा प्रश्न आपल्या पुढे आहे. 75% विश्वासार्हता याचा दुसरा अर्थ असा आहे, 4 वर्षातली 3 वर्ष आपण पाणी खाली वाहून जाऊ देण्याची मुभा देतो. लवादानं हे सूत्र आपल्या गळ्यात घातल्यामुळं जेव्हा चांगला पाऊस पडतो त्यावेळेला जास्तीचं पडणारं पाणी अडवण्याच्या दृष्टीनं आपण धरणांचे आकार मोठे करायला पाहिजे होते, उंच्या अधिक करायला पाहिजे होत्या आणि त्याच वेळेला कॅरी ओव्हर सुद्धा धरणांमध्ये करायला पाहिजे होता. दुर्दैवानं महाराष्ट्रातलं कोयना धरण सोडलं तर महाराष्ट्रातल्या एकाही धरणामध्ये आपण कॅरी ओव्हरची संकल्पना राबवू शकलेलो नाही. म्हणजे ज्या काळामध्ये जास्तीचा चांगला पाऊस पडतो ते पाणी साठवून ठेवणं आणि अडचणीची परिस्थिती निर्माण होईल, दुष्काळ निर्माण होईल, नैसर्गिक संकट येईल पाणी टंचाईचं, त्यावेळेला ते पाणी वापरणं, या पद्धतीचं सूत्र आपल्याला पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून माहीत असताना देखील हे सूत्र किंवा हा कॅरी
फ्लायओव्हरचं तत्व आपण कुठल्याही धरणाला लावलेलं नाही आणि जास्तीची स्टोरेजेस आपण केलेली नाही. जगात जर तुम्ही काम बघितलं, ऑस्ट्रेलियातलं मुरे डार्लिंग खोरं बघितलं किंवा अमेरिकेतली जर धरणं बघितली, कदाचित 100 वर्षातनं दोनदा चारदाच भरली असतील, पण त्यांनी मोठे आकार बांधल्यामुळं जेव्हा जास्तीचं पाणी येईल तेव्हा ते वापरण्याच्या दृष्टीनं व्यवस्था केलेली आहे. मराठवाड्यात आपण अशी व्यवस्था करू शकलेलो नाही. नुसती पॅकेजेस देऊन काही होणार नाही. पण भोंगळेजी सरासरी, भोंगळेजी गेल्या वर्षातली पावसाची, गेल्या अनेक वर्षांमधली सरासरी काढला तर आता जो हा अभूतपूर्व पाऊस पडलेला आहे ते पाहता अशी धरणं कशी काय असणार होती? कारण धरणं मोठी बांधावी तरी लोक शिव्या घालणार, आंदोलक शिव्या घालणार की एक तर मोठी धरणं हवी कशाला? बरं, मराठवाड्यामध्ये जर का पर्जन्यमानच नाही तर तुमच्या नद्या फुगणार किती? आणि फुगणारच नसेल तर एवढं धरण मोठं बांधायची गरज काय? आणि दुसरी गोष्ट, धरण बांधणं म्हणजे तुम्हाला जास्त माहिती आहे त्यातल्या जमीन संपादनाचा पण भाग आहे, कॉस्ट पण महत्वाचा भाग आहे. धरणांचा आपला 50 वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास आहे, त्याच्यामध्ये कॉस्टचा पण मुद्दा आहे. हे पाहता, कारण तुम्ही म्हणताय त्या टीकेला जर का सामोरं जायचं तर मागच्या राज्यकर्त्यांना पण सामोरं जावं लागेल. सगळ्यांनाच जावं लागेल ना. हे राज्यकर्त्यांचा प्रश्न नाहीये. ही नियोजनात झालेली सगळ्यात मोठी चूक आहे. ती कशी दुरुस्त करायची हेच मी तुम्हाला प्रश्न विचारतोय आता. नाहीतर या दृष्टीनं पावलं टाकावी लागतील आपल्याला. आपल्याला लवादात हे सूत्र बदलावं लागेल 75% डिपेंडेबिलिटीचं. हे फार काळ आपल्याला चालवता येणार नाही. कदाचित याला आंध्र आणि कर्नाटक तयार होणार नाही, कारण गोदावरी हा मराठवाड्याचा प्रदेश, त्याच्यावरती धरणं आणि पैठण पर्यंतच्या पाणी वापरावरती आपल्याला बंधन नाही, पण पैठणच्या खाली, जायकवाडीच्या खाली पाणी वापरावरती बंधन आहे. त्यामुळे आपल्याला काही याच्यातनं मार्ग वेगळे काढावे लागतील. पण धरणं मोठी बांधणं, जेव्हा चांगला पाऊस येतो तेव्हा तो अडवणं, हे सगळ्या जगात काम चालू आहे. मराठवाड्यात पाऊस कमी पडतो म्हणून धरणाचे आकार लहान करा या म्हणण्यात काही अर्थ नाही ना. कधीतरी चांगला पाऊस पडेल. आज ग्लोबल हवामान बदलतंय, हवामान बदलत चाललेलं आहे. ग्लोबल वॉर्मिंगचं तत्व सगळेजण बघताय तुम्ही. त्यामुळे कुठल्या क्षणी कमी वेळेत जास्तीत जास्त पाऊस पडतो हे चित्र बघतोय. अशा वेळेला पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब थेंब अडवणं, मुरवणं, जिरवणं, या दृष्टीनं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं हा आपला प्राधान्यक्रम असायला पाहिजे. आता 45,000 कोटीचं पॅकेज द्यायचं का 50चं द्यायचं याला काही अर्थ नाही. लोकांची चेष्टा करण्याचाच हा प्रकार आहे. यापूर्वीच्या दिलेल्या पॅकेजेसचं काय झालं? डोळे उघडे ठेवून बघा ना त्यांचं काय झालंय त्या सगळ्याचं. बरं, ठीक आहे. आपल्यासोबत आता रघुनाथदादा पाटील सुद्धा आलेले आहेत फोनद्वारे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी डॉक्टर बुधाजीराव मुळीक सरांकडे जातो. मुळीक सर, आताच्या या मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे, ओला दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे किमान वाईटात चांगलं म्हणजे जी काही सध्या जलशिवार योजना चालू आहे किंवा जी काही कामं झाली होती गेल्या वर्षांमध्ये कोरडी ठाक परिस्थिती असताना, आता ते डिव्हिडंड्स आपल्याला मिळतील अशी आशा करायला कितपत वाव आहे? नाही, पहिला भाग असा आहे की आत्ता जो पाऊस पडला, जिथं जलयुक्त शिवाराची कामं झाली, जिथं पाणी साठलं तिथं पाणी मुरे, भूगर्भातली पातळी वाढेल, हा पहिला प्रकार होईल त्यात. किंवा जर रिमझिम पाऊस पडत असला तर मुरण्याचं प्रमाण वाढेल, हा एक भाग झाला. दुसरा ज्यावेळी आपण बोलतो की अधिक पाऊस, तर असं आहे की जमिनीची पाणी आत घेण्याची क्षमता ही ठरलेली आहे, वेग त्याच्यापेक्षा ज्यावेळी अधिक पाऊस पडतो त्यावेळी तो पुरात निर्माण होतं, त्याला रणाप म्हणतात सगळे लोक. आता दुसरा भाग कसा आहे की पिकाला माणूस जसा पाण्यात जर डोकं उडवलं नाक तुम्ही तर फार तर 5 मिनिटात वर जाल सगळे, तसं पिकाचं असं असतं की पिकात जर पाण्याच्या इतकं पाणी आहे की ज्या पाण्यामुळे मुळाला हवा घेता येत नाही तर पीक जगणार नाही. बरोबर आहे. आणि याच्याकरता जगभर जसं आता सुधीरजी म्हणाले ना, तर ते असं आहे की त्यांनी जो 75% प्रश्न काढला तो अमेरिकेत 15% आहे. तसंही काय माहितीये का की जर पिकाला हवा मिळत नसली तर दुष्काळ जाहीर करणं ओला आणि पाणी मिळत नसलं तर सुकाळ जाहीर करणं हे धोरणात हवं तुमच्या. बरं. आणि हे धोरणात जगातल्या बहुतेक देशांनी घेतलेलं आहे, जे आपण घेतलेलं नाही. आता अगोदर दुष्काळामुळे 4 वर्ष झोडपलं त्याला, आता सुकाळ झोडपेल. आणि दुसरा असा आहे की पीक आता गेलं, कारण मुळं गेली म्हणजे पीक गेलं नक्की. हो, बरोबर. फरक पडला. आणि हेही कबूल करतायत सगळे की ज्या काही विमा योजना सध्या आहेत त्या विमा योजना उत्पादक खर्च काढत नाहीत,
हे बऱ्याच अभ्यासकांनी सांगून झालेलं आहे. हो. किंबहुना आधारभूत किंमती भागवत नाही हे सांगून झालेलं आहे. मी यांना कायम सांगतो की दुष्काळ पडो पूर येऊ, तुम्हाला शेतकऱ्याच्या उत्पन्नाचं संरक्षण करण्यासाठी रिस्क मॅनेजमेंट धोक्याचे व्यवस्थापन केलंच पाहिजे. बरोबर आहे. मग जगात जर करता तुम्ही का करत नाही. हो. आणि नंतर असं आहे की ज्या देशामध्ये शेतीचा अर्थसंकल्पात तरतूद ही डाळीच्या आयातीपेक्षा कमी आहे तरतुदीच्या, रोजगार हमीपेक्षा तरतुदी कमी आहे, मग त्या देशाचं देवच कल्याण करू ना. कारण जो 12 कोटी मजुरांना सांभाळतो. बर, मी रघुनाथ दादांकडे जातो आणि त्यानंतर फाळकेंकडे येईन. मी रघुनाथ दादा, परिस्थिती तुमच्या समोर आहे, काही वेगळा उल्लेख करायची गरज नाहीये, खास करून मराठवाड्यातली. तुम्ही त्याकडे कसं पाहताय? दादा, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? रघुनाथ दादा, त्यांच्यापर्यंत बहुधा संपर्क आपला होत नाही. हरकत नाही, मी पुण्याला जातो परत एकदा अभिजित फाळकेंकडे. फाळकेजी, आपलं मत? बघा, मागच्या 4 वर्षापासून मराठवाडा हा दुष्काळापासून होळपळतो आहे आणि आता लगेच ही परिस्थिती आली की तिथे पाण्याचा उद्रेक झाला. तर आपल्या मागच्या 4 वर्षाचा जर तुम्ही इतिहास घेतला तर सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग हे जे मराठवाड्याचं प्रमुख पीक आहे ते सगळ्याचं सगळं नुकसान शेतकऱ्यांचं कन्सिस्टंटली 4 वर्षापासून झालेलं आहे. बरोबर. तर त्या अनुषंगाने सरकारने आता जे पॅकेज जाहीर केलेलं आहे, म्हणजे हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता, जे सतत म्हणत होते की सोयाबीनला 7,000 क्विंटलचा भाव द्या. आणि आज जेव्हा ते पॅकेज जाहीर करतात तर पॅकेजवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीच्या फॅसिलिटीज याच्यावर भर असतो. किंवा आपल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत क्रॉप इन्शुरन्स मध्ये या सेक्टरमध्ये ते पैसे लावतात. पण शेतमालाला जो भाव आहे याच्याबाबत सरकार, कुठलंही सरकार, म्हणजे आधीचं काँग्रेसचं सरकार पकडा किंवा आताचं भाजपचं सरकार पकडा, ते त्याच्याबद्दल कुणीही बोलत नाही की शेतकऱ्यांच्या हक्काचे जे पैसे आहेत ते त्यांना मिळाले पाहिजे. याबद्दल कुणीही काहीही बोलताना दिसत नाही. तर माझं मत याबाबत स्पष्ट आहे की मराठवाड्यातला शेतकरी अतिशय अडचणीत मागच्या 4 वर्षापासून आहे आणि आता पाण्यामध्ये पण अडचणीत आहे. तर नियोजन असं व्हायला पाहिजे की शेतकऱ्याला डायरेक्टली त्याचा फायदा पोहोचायला पाहिजे. बरं बरं, मी रघुनाथ दादांकडे जातो. रघुनाथ दादा पाटील आपल्या सोबत आहेत. रघुनाथ दादा, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? बहुधा आपल्यापर्यंत येत नाही आहेत. आपल्याला सध्या तरी पुण्यालाच आपल्याला जावं लागणार आहे. पुन्हा एकदा भोंगळेंकडे. भोंगळेजी, थोडं मराठवाड्याबद्दल आता स्पेसिफिकली बोलूयात. आता ही ओला दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. ओला दुष्काळ डिफाईन करावा लागेल पुन्हा शासनाच्या परिभाषेमध्ये. पण त्याचा नेमक्या त्या नुकसानीची ग्रॅव्हिटी तुम्ही कशी बघताय? कारण समोर थोडीफार जी आकडेवारी आहे त्यानुसार 10 लाख हेक्टरवरचं सोयाबीन, 5 लाख हेक्टरवरचा कापूस आणि इतर तूर सारखी इतर पिकं सगळी प्रभावित झालेली आहेत. यामध्ये या नुकसानीकडे तुम्ही कसं पाहता आणि याच्या बाबतीत शासनाचं इंटरव्हेन्शन तुम्हाला कशा प्रकारे अपेक्षित आहे? नुकसान भरपाईची मागणी दरवर्षी आज सातत्याने येते, आपण असं बघतो. हो. आता याचे पंचनामे करा म्हणून लोक मागे लागतील. पंचनामे योग्य पद्धतीनं व्हायला पाहिजेत. हे काम आहे रेव्हेन्यू यंत्रणेचं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रेव्हेन्यू यंत्रणा इतकी मुजोर झालेली आहे की ती योग्य पद्धतीनं काम करत नाही. खरी माहिती सुद्धा आकडेवारी देत नाही. कृषी खात्याला किंवा कुठल्याही खात्याला त्यांचं अजिबात सहकार्य नाही. 2003 सालापासनं साधी सिंचनाची आकडेवारी सुद्धा रेव्हेन्यू खात्याने उपलब्ध करून दिलेली नाही कृषी खात्याला. कृषी खात्याने सतत महाराष्ट्र सरकारला लिहितंय की रेव्हेन्यू डिपार्टमेंट आम्हाला सहकार्य करत नाही. फक्त मदत वाटायची म्हणलं की रेव्हेन्यू खातं लगेच प्रोत्साहन पुढे होतंय, उत्साह घेतय त्याच्यामध्ये. आणि सगळे खोटे आकडे, म्हणजे नुकसान भरपाईचे पंचनाम्याचे खोटे आकडे भरून महाराष्ट्र लुटायचं काम या संकटाच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. लोकांना मदत केली पाहिजे का याच्याबद्दल दुमत नाही, पण त्याची प्रत्यक्ष जाऊन शेतात पाहणी कुणी करणार आहे का? आणि सरकार जी मदत देतं ती अत्यंत तुटपुंजी असते, वरवरची मलमपट्टी असते. त्यातून त्याचा बियाण्याचा खर्च सुद्धा वसूल होईल असं वाटत नाही. अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला खरं तर मूळ सगळा पैसा हा इन्फ्रास्ट्रक्चर वरती उभा करायला पाहिजे. या संकटाचा सामना करण्यासाठी, जसं दुष्काळाचा सामना करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत म्हणत आलो, आता पुराचा सामना करण्यासाठी
त्याच्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर जे उभं करावं लागणार आहे बरं. त्याच्या संदर्भामध्ये पावलं टाकायला पाहिजे. जलयुक्त शिवार हा काही त्याचा उपाय नाहीये हो. आणि महाराष्ट्राची भूमी जलयुक्त शिवारला सगळीकडे अनुकूल नाही. बरं. जर 82% भूभाग हा कठीण काळ्या पाषाणापासून बनलेला असेल तिथं पाणी मुरतच नाही. जीएसडी काहीतरी सांगत असलं की 10-15% पाणी मुरतं, हो. याला काहीही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार म्हणजे सूर्याला अंधन दिलेलं पाणी. बाष्पीभवनानं ते पाणी उडून जाईल. बरं. जर ते पाणी दोन्ही बाजूला आणि खाली भूगर्भात गेलं नाही तर त्या खड्ड्यात साचून राहणार. महाराष्ट्राची 82% परिस्थिती अशीच बरं. आहे की त्याच्यामुळे ह्या जलयुक्त शिवारमध्ये नुसतं पाणी साचून राहील पण ते खाली मुरणार नाही. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल हो. तर आता जे पाणी उसाठे उपलब्ध होणार आहेत पुढच्या काळामध्ये त्याला रब्बीचं पीक कसं घेता येईल, हो. त्याच्याकडे बियाणं कसं उपलब्ध करून देता येईल नवीन, या दृष्टीनं काही विचार करायला पाहिजे. हो. आणि त्याला नवनवीन तंत्रज्ञान आता लवकर वापसा सुद्धा जमिनीत येईल का नाही, पाणी निघेल की नाही, पहिली पिकं आता काढायची आहेत, बाहेर काढावी लागतील. हो. कारण आज शेतकरी मालाला कुठल्याही भाव नाही, सगळ्याचे भाव पडलेले. हो. टोमॅटो 5 पैसे किलो झालेला आहे, सगळं आपण बघतोय. हो, हो, हो. आज तुम्ही पिंपळगाव बसवंतच्या बाजारामध्ये जाऊन बघा टोमॅटोची कांद्याची स्थिती काय आहे. हे चित्र सगळ्या महाराष्ट्रभर तुम्हाला बघायला मिळत आहे. शहरात मात्र भाव प्रचंड आहेत, तिथे भाव कमी झालेले नाही. पण शेतकऱ्याचा माल घेताना मात्र 5 आणि 10 पैसे किलोनी जर माल घेणार असतील तर त्या शेतकऱ्याला तो माल काढणं सुद्धा अवघड आहे शेतातनं. बरं. आता त्याला मजूर मिळत नाही, ही नवीनच अडचण आहे. म्हणजे अनंत अडचणींचा सामना शेतकऱ्याला करावा लागतोय. बरं. अशा वेळेला ही नुसती पॅकेजेस ही तोंडदेखलेपणा आहे किंवा तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार आहे. बरं. त्याच्यातनं शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडणार नाही. ठीक आहे, मी भोंगळेंचा इन्शुरन्सचा मुद्दा, क्रॉप इन्शुरन्सचा मुद्दा घेऊन, हमी भावाचा मुद्दा तर आपण जय महाराष्ट्रावरती अनेकदा बुधाजीराव पण साक्षीला आहेत, चर्चेला घेतलेला आहे. पण इन्शुरन्सचा मुद्दा थोडासा आता या पावसाळी दुष्काळामुळे, ओल्या दुष्काळाबद्दल आपण तो चर्चेला घेऊयात बुधाजीरावांकडे जाऊन आणि फाळकेंकडे जाऊन. मला माहिती आहे फाळकेंना पण बोलायचंय. त्यापूर्वी रघुनाथ दादा पाटील आता आपल्यासोबत फोनद्वारे आलेले आहेत. दादा, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? दादा, विषय आपला सुरू आहे ओला दुष्काळ सदृश परिस्थिती मराठवाड्यातली, आणि शेतकऱ्यांचं आता करायचं काय? पीक जे बाहेर आलं होतं त्याला दर नव्हता आणि आता पाण्याखाली गेलेले त्याला इन्शुरन्स नाही, अशी स्थिती आहे. काय म्हणाल? काय झालं, सुदैवाने दुष्काळावरही बोलणारे लोक महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत, देशामध्ये भरपूर आहेत आणि ओल्या दुष्काळावरही बोलणारे आहेत. मला त्याच्यातला एकच गोष्ट सांगायची की आता परदेशातून जो काही माल आयात केला गेला त्याच्यामध्ये कांद्याची आयात झाली ती 45 रुपये 47 रुपये किलो दराने झाली. तूर डाळीची आयात झाली ती 135 रुपये किलो दराने आयात झालेली आहे. आणि या दराने जर तुम्ही आयाती करता तर मग इथं हे भाव का देत नाही, हाच एक प्रश्न आहे. आणि जर परदेशामध्ये हे भाव असतील तर तुम्ही निर्यात बंदी का उठवत नाही? नाही दादा, ते तर मुद्दे झाले आहोत, ते आपण दरवेळी घेतो दादा, ते महत्वाचेच आहेत. आता आम्हाला हे सांगा, ओल्या दुष्काळाचं काय करायचं? ओला दुष्काळ, इन्शुरन्स, पिकं पाण्याखाली गेलेली पिकं, काही करता येत नाही. सरकार काही करू शकत नाही, कोणी काही करणार नाही. शेतकरी आत्महत्या करून मारणार, हे स्पष्ट आहे. त्याच्यामध्ये सांगणारे सांगतायत. दादा, पण तुम्ही असं बोलून कसं चालेल? तुम्ही उपाय द्या ना, उपाय तर सुचवा. उपाय तर सुचवा. सांगितलं तर तुम्हाला पटत नाही, त्याला काय करणार? सांगून तर बघा ना, सांगून बघा. पाशा पटेल आपल्या सोबत आहेत भाजपचे. हे बघा, पाऊस काही तुमचा कोणाचा नोकर नाहीये, लक्षात घ्या. तो कधी पडायचा आणि कधी नाही पडायचा ते त्याचा तो ठरवेल. परंतु या गोष्टी ज्या परिस्थिती तयार होते त्याला शेतकऱ्यांच्याकडे काय नाही. आता अधिक पाऊस पडला, याला ग्रीन हाऊस पाहिजे, त्याला पॉली हाऊस पाहिजे, त्याला ग्लास हाऊसेस पाहिजेत. आता हे ग्लास हाऊसेस काय फुकट तोंडाने होणार आहेत का? तुम्ही जर ते परदेशातले भाव देणार नाही तर ग्लास हाऊसेस कसे होतील? आणि सरकार करून देणार आहे का हे सगळं? सरकारकडे मागणारे हे केवळ शेतकऱ्याच्या मरणाची वाट बघतायत, हे लक्षात घ्या. कारण शेतकरी मरताच आहेत रोज, पण हे सरकारकडे मागणारे जे आहेत ना ते मरणाचे, शेतकऱ्याच्या मरणाचीच वाट बघतायत. या देशातले सगळे प्रमुख पक्ष दिल्लीच्या सत्तेवर येऊन गेलेले आहेत आणि याच्यामध्ये प्रामुख्याने आज सांगतो, भारतीय जनता पक्ष जरी सत्तेवर असला तर याच्या आधी व्हीपी सिंगांच्या समाजवाद्यांचं सरकार होतं, त्याच्या आधी 40, 50, 60 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. काय दिवे लावलेत कोणीतरी? जोपर्यंत त्याच्यातलं धोरण बदलत नाही, सरकार बदलून काही उपयोग नाही, निर्यात बंदी उठत नाही, तोपर्यंत काही होत नाही, हे लक्षात घ्या. बरं, ठीक आहे दादा, तुम्ही आमच्यासोबत राहा. मी आता फाळकेंकडे आणि त्यानंतर बुधाजीरावांकडे जाईन. फाळकेजी, तुम्ही बहुधा मगाशी काही मुद्दा मांडत होता, काय म्हणताय? ॲक्च्युली गव्हर्नमेंटच्या स्कीम्स कशा होत्या मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे.
की तुम्ही इन्शुरन्स म्हणता की आपण आता पीक विमा लागू करतो आहोत. आता तुम्ही जर आता मुख्यमंत्र्यांची जी नवीन आता तुम्ही जर पॅकेज बघितलं तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की 7,500 करोड 7,414 करोड रुपये आम्ही क्रॉप इन्शुरन्ससाठी रिझर्व्ह करून ठेवलेले आहेत. मला एक सांगा की भारतामध्ये डॉपलर रडार सिस्टम इम्प्लिमेंट केली आहे का? हो केली आहे. भारतामध्ये ग्राउंड लेवल सेन्सर्स आहेत का? ग्राउंड लेवल सेन्सर्स आहेत का प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये? बरं आहेत का? नाही आहेत. जर ते नसतील तर आपण हे जर आपल्याकडे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर आपण इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स देऊ कसं? दुसरं मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही 11 आत्महत्याग्रस्त म्हणजे जिल्ह्यांमध्ये 3 रुपये किलोने गहू वाटतोय आणि 2 रुपये किलोने तांदूळ वाटतोय. जो शेतकरी स्वतःच्या शेतात ह्या गोष्टी पिकवतो त्याला काय तुम्ही त्याला भिकारी समजता का? तुम्ही त्याला हे द्या गोष्टी अशा गोष्टी ऑफर करताय. मुद्दा आहे की शेतकरी जो पिकवतो आहे त्याला तुम्ही पहिले भाव द्या, नंतर मग ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला पॉझिटिव्हली बोलता येईल. हो बरं, मी मुळीकांकडे येतो. हाच माझा बेसिक मुद्दा आहे. हो मुळीकजी, तुम्ही शेतमालाच्या काय मुद्दा मूळ फेअर प्राइस बद्दल तर बोलत आलेला आहात, इरमा कायद्याबद्दल पण नेहमी आपण बोलता. आपण इन्शुरन्स बद्दल बोलूयात. मुळीकजी, तुमचा एक तक्रार आहे की शेतमाल ह्या इन्शुरन्स पुरेशी भरपाई देत नाही. पण मुळीकजी, म्हणजे हे इन्शुरन्सचं तत्वच आहे की इन्शुरन्स तुमची पूर्ण भरपाई देतच नाही. माणूस मेल्यानंतर त्याला 10 लाख 50 लाखाचा इन्शुरन्स मिळतो, ती काय त्या माणसाची किंमत नसते, पण त्यातल्या त्यात भरपाई हाच त्यातला भाग असतो. अशा वेळी तुमची अपेक्षा तरी काय? क्रॉप इन्शुरन्समध्ये काय रिस्ट्रक्चरिंग करायला पाहिजे? एक पहिला भाग असा आहे की मी जे बोलतो ते 10 वर्ष पुढचं असतं. मी 5 साली इरमाची संकल्पना मांडली, त्यात असं इन्कम रिस्क म्हणतात ते. इन्शुरन्स हा याने कॉस्ट रिलेट करतात, तो नाही त्याचं उत्पन्न किती गेलं, हा पहिला भाग आहे. हे लक्षात येत नाही कोणाच्या. दुसरा भाग आहे प्रसन्नजी असा आहे की ज्या राज्यामध्ये 1963 साली 11 नोव्हेंबरला दुष्काळ हा शब्द कायद्यातनं काढून टाकला, आता यांना करायचं झालं लगेच. तर तुम्हाला सांगतो की मागे मी सांगत होतो की मराठवाड्यात 4 वर्षे जर सरळ दुष्काळ किंवा गारपीट होती तर त्या शेतकऱ्यांचा आणि संलग्न उद्योगा शेतीच्या सर्व कर्ज तुम्ही एनपीएची तरतूद वापरा, एनपीएची, आणि ताबडतोब ते माफ करा. दुसरा भाग असा आहे, आता जे बोलतायत ना, तर त्यांना जे काही पिकं केली त्यांनी सोयाबीन करो, भुईमुग करो, ज्वारी, बाजरी, आता डाळी आता खरीपाला करती केलीत ती, त्या पिकाचं सरासरी उत्पन्न त्या भागातलं माहिती असतं. बरं, सरासरी खर्च एकरी माहिती आहे त्याला. फक्त नाहीतर त्या विद्यापीठाचा खर्च घ्या, त्या खर्चात फक्त शेतकऱ्याची मजूर गेलं स्वतःची घाला त्या रोजगाराप्रमाणे थोडी भरपाई देऊन टाका. आता यावेळी मी म्हणतो ती थेट जमा करा. ज्यावेळी मी म्हणतो की तुम्ही जे इन्शुरन्स बोलता ना ते असं असतं, ज्यावेळी मी इरमा म्हणतो त्यावेळी तो विम्याचा विमा असतो, लक्षात ठेवा. बरं, इट इज इन्शुरन्स, रि इन्शुरन्स असतो. बरं, जो जगामध्ये 1920 सालापासून चालू आहे बऱ्याच देशामध्ये. तुम्ही अजून लक्षात घ्या, त्या दुष्काळ येतो, पूर येतो, बाजारभाव येतो, सरकारची धोरणं येतात, रोग कीड येते, बँकेने वेळेवर पैसे नंतर येतात, हे सर्व येतं. आता काय म्हणतात, हे यांना होलिस्टिक करायचं नाहीये. का करायचं नाहीये? तर जे काही 1.5 लाख कोटी हे लोक जे उद्योगाला अनुदान देतात ते अनुदान इरमामध्ये पुढे बंद होतं. मग यांची दुकानं सगळ्यांची बंद होतात, मग खतवाले असो किंवा सिंचनवाले असो. बरं, आणि यामध्ये असं आहे की असा कायदा जगामध्ये बऱ्याच देशांनी केलेला आहे. आणि आता मला वाटतं हाय टाइम आहे मराठवाड्यात की जिथं 12% सिंचनाखाली जमीन आहे तर तिथं आता तरी सरकारने मागची कर्ज पहिली संपवा, आता घेतली पीक कर्ज पहिली संपवा, आणि जे काही शेतकऱ्यांनी पीक केलेलं आहे त्याची नोंद आता झालेली आहे. कारण आता सप्टेंबर महिना ऑक्टोबर महिना आला, त्या नोंदीप्रमाणे त्याला उत्पादन खर्च जो आहे एकरी तो, आणि एकरी एक माणसाची मजुरी जे काही तुमची 300-250 जे काही रोजगाराप्रमाणे असेल ती शेतकऱ्यांची देऊन टाका. हे पहिलं ते घरात जमा करा. आणि तिसरा जे सगळे बोलतात ओल्या दुष्काळाची, एक बोलता येतं कुठलाही ओला दुष्काळ जसा तुम्हाला थांबवता येतो त्याला शेतामध्ये ड्रेनेज स्कीम ही लार्ज स्केलवरती जगभर करतात. मग असं आहे की ग्रॅव्हिटीचं पाणी गेलं की जे राहतं पाणी ते
पाणी हे पिकाला मारक नसतं बरं. आणि ते पाणी शेताच्या बाहेर काढलं जातं. म्हणून जिथं तुम्हाला संडासला ड्रेन असतो तसा रानालाही तो ड्रेन असतो. बरं. हे धोरणात घातलेलं असतं. हे काय दुर्दैवाने या देशामध्ये शेती तंत्र म्हणून कळालं नाही, करणं म्हणून कुणाला कळालं नाही. कोण बोलतो, कोण लिहितो, कोणी काही करत असतो. आणि शासनाबद्दल शेती करणारे नाहीच आहेत जवळजवळ. बरं. जे बोलतायत त्यांनी एकरमध्ये शेती केलेलं आहे का? बरं. नाही. मराठवाड्यात गेलेत का? नाही. आता शेतकरी सफर होतो ना, ज्याची जनावरं गेली, ज्याच्या कोंबड्या गेल्या. आता तुम्ही 50,000 कोटीचं जाहीर करावं, आता मिळाले का त्याला 10,000 कोटी? नाही, जाहीर करण्याचं असं नाही ना. बरोबर. आणि जर तुमचा अहवाल सांगतो की सीएसीपीने जी किंमत दिली त्याच्यापेक्षा उत्पादन खर्च जास्त आहे, असा तंत्रज्ञानाचा अहवाल सांगतो ना, मग अजून काय पाहिजे तुम्हाला? बरं. आणि शेतकरी मराठवाड्यात दिवसाला 4 आत्महत्या करत होते, हेही सांगतात. ठीक आहे, ठीक आहे. मी पाशा पटेल आता आपल्यासोबत आलेले आहेत, भाजपचे आमदार, माजी आमदार राहिलेले आहेत पाशा पटेल. पाशाबाई, परिस्थिती तुमच्या समोर आहे, विषय आपला चाललेला आहे मराठवाड्यातली जल दुष्काळ, काय ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आपल्या समोर आहे. 48,000 कोटीचा कालबद्ध कार्यक्रम, पॅकेज नव्हे, एक रकमी रक्कम नाही मिळणार आहे, कालबद्ध कार्यक्रम आलेला आहे. पण या पॅकेजला अशा प्रकारे दाखवलं जात आहे की जणू ओला दुष्काळावरती आम्ही कारवाई करतोय. नेमकं सरकार या ओला दुष्काळाकडे बघतंय कसं पाशाबाई? नाही, आता ओल्या दुष्काळामध्ये सगळ्यात महत्वाची जर की गोष्ट असेल तर गेल्या 3 वर्षापासून कोरडा दुष्काळ होता आणि या वर्षी पेरणी चांगली झाली परंतु पाऊस प्रचंड झालेला आहे. आता चिंता काय होती की गेल्या वर्षी राष्ट्रीय पीक विमा योजना होतं आणि यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजना आहे. या पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये एक अडचण अशी आहे की इंडिव्हिज्युअल नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आता ही योजना लागायला पहिलाच वर्ष आणि अतिवृष्टी झालेली आहे, ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झालेली आहे. अशा काळामध्ये सोयाबीनचं पीक बहुतांश हातातून निघून गेलेलं आहे. सोयाबीन झालं, काय म्हणता, तूर गेली, मूग झालं, तूर पण जाणार आहे, गेली नाही, जाणार आहे तूर पण. मग अशा परिस्थितीमध्ये आता महत्वाची गोष्ट काय होती ते म्हणजे 78% शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. अत्यंत चांगली गोष्ट जर कुठली शेतकऱ्यांनी केली असेल तर ते 78% लोकांनी पीक विमा काढलेला आहे आणि 22% लोकांनी पीक विमा काढलेला नाही. आता यावर्षी जे पीक विमा मिळणार आहे शेतकऱ्यांना ते एकूण नुकसानीचे 70% मिळणार आहे. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठी जर काही अडचण येणार होती ती ही होती की 48 तासाच्या आत शेतकऱ्यांनी पंचनामा करून घ्यायचा आणि मग त्याला 7/12 द्या, शेताचे फोटो द्या, शेतकऱ्याचे फोटो द्या, शेतीचे फोटो द्या, अशी सगळी तांत्रिक बाबी होत्या. परंतु मी मुख्यमंत्र्याचं अभिनंदन करतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीवर अत्यंत चांगला पर्याय सुचवला. ते म्हणजे आता कुठल्याही शेतकऱ्याच्या पंचनाम्याची गरज नाही, पंचनामा करायची गरज नाही. पंचनामा न करता सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा देणार आहे. नंबर 1. नंबर 2, जे 22% उरलेले जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातून उरलेल्या 22% शेतकऱ्यांना सुद्धा विमा मिळणार आहे. याचा अर्थ मराठवाड्यामध्ये जिल्हाधिकारी जे पंचनामे करतील त्यावर तातडीने मदत मिळणार आहे. ती संपूर्ण शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे. ते सुद्धा एकूण नुकसानीच्या 70% मिळणार आहे. ही परिस्थिती जर बघितली तर मला असं वाटतं की आता आपण बाकीची चर्चा करण्यापेक्षा आता जे पाऊस जास्त झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे होतं तर यावेळेस फक्त 2 गोष्टी करायच्या होत्या. गेल्या वेळेस जसं झालं, गेल्या वेळेस जसं नुकसान भरपाई मिळाली तर ती पेरणीच्या तोंडावर मिळाली म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी पेरणी केली. आता सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही गोष्ट हे केलेली की 100% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, ती पण तातडीने मिळेल आणि ती बगैर पंचनाम्याची मिळेल. ही सगळ्यात मोठी आनंददायक गोष्ट आहे. आनंदाची बाब असेल म्हणजे तुम्ही म्हणतात आपण आनंद मानून घेऊ पाशाभाई. मुद्दा असा आहे ज्या नुकसानीच्या 70% भरपाई मिळणार आहे ते नुकसान ठरवणार कसं? म्हणजे या पिकाची कोणती प्राइस तुम्ही गृहीत धरणार आणि त्याच्या 70% तुम्ही देणार ते पण एकदा जाहीर करा, ते पण आपल्याला कळू द्या. डेप्रिसिएशन कसं मांडणार तुम्ही? नाही, आता 1 मिनिट ऐकून घ्या. आपण ज्यावेळेस पीक विमा भरतो
पीक विमा भरतानाच आपण त्याची हे केलेली आहे की माझ्या शेतामध्ये किती माल होईल हो. आणि त्याला किती पैसे किती माल होईल हे ठरलेलं आहे. आणि आता बाजारातले भाव तर सगळ्याला आपल्याला माहिती आहेत. Exactly, त्याच्यात तोच 70% मुद्दा आहे. मिळणार आहे त्याच्यामुळे हा हो ना. मग हा. आता ह्याच्यामध्ये आज इकडे का आज आपण विचार कुठला करू लागलोय. आज आपण खरीप मराठवाड्यातलं खरीप पीक गेलेलं आहे. ह्या गेलेल्या खरीपाच्या पिकाची नुकसान भरपाई शेतकऱ्याला काय मिळणार आहे आणि ती कशी मिळणार आहे याच्यावरचाच विषय महत्वाचा आहे. बाकीच्या गोष्टी आजच्या चर्चेमध्ये मला वाटतं बाकीच्या गोष्टी न केलेल्या बऱ्या होईल. का तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता शेतकऱ्याला काय मिळणार हा महत्वाचा विषय होता. बरं ठीक आहे. अशी ठीक एवढी आहे. मोठी पाशाबाई तुम्ही आमच्यासोबत राज चला आपण तुम्ही म्हणतायत तोडाच मुद्दा घेऊ. मी जातोय भोंगळेंकडे. भोंगळेजी बाकी सगळी चर्चा सोडा. पाशाबाई म्हणतायत खरीपाचं पीक पाण्याखाली गेलेलं आहे तेवढ्याबद्दल बोला. नुकसानीच्या 70% विमा आम्ही देणार आहोत. 78% लोकांनी विमा घेतलेला आहे याच्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे. असं अभिनंदन तुम्ही कराल का? आणि माझा दुसरा प्रश्न जो मी पाशाबाईंना विचारला होता, ज्या नुकसानीचे 70% रक्कम विम्याची मिळणार आहेत ते नुकसान नेमकं किती रुपयांचं आहे हे कोणत्या निकषाने ठरवणार? बाजारभाव का शेतकऱ्याला अपेक्षित असणारा भाव? आता तुम्ही बघितलं मागच्या वेळेला कांद्याचं नुकसान झालं. राज्य सरकारने किती पैसे जाहीर करायला लावले? 1 रुपया किलो मागे अनुदान फक्त जाहीर केलं. मग ही चेष्टाच आहे ना शेतकऱ्याची. 1 रुपया किलोला जिथं 8 रुपयाच्या खाली कांदा परवडत नाही किलोला शेतकऱ्याला, त्याचा उत्पादन खर्च किमान 8 रुपये किलोचा आहे, तिथं तुम्ही 1 रुपया कॉम्पेन्सेशन देणार आहे. आता या नुकसान भरपाईचं सुद्धा असंच आहे की कशी याची किंमत ठरवणार, कोण ठरवणार आहे, त्याची ऍक्च्युअली काम काय, त्याचं लेबर कॉस्ट सगळ्याचा हिशोब कधी करणार आणि कोण करणार आहे. आणि याची रिअल कॉस्ट जर तुम्ही विचारात घेतली तर तेवढी कॉम्पेन्सेशन देणं सरकारना परवडणार आहे का? क्रॉप विम्याचे पैसे मिळतील ही आनंदाची गोष्ट आहे. समजा विमा कंपन्या काही पैसे देतील पण त्याच्यातनं सुद्धा सगळा खर्च शेतकऱ्याचा भागतच नाही. आणि आज सरकार जे सांगताय की आम्ही नुकसान भरपाई देऊ, अमुक देऊ, किती मागच्या ह्याच्यातले सुद्धा अजून पैसे दिलेले नाहीत ना अनेक लोकांचे. अनेक वेळेला यापूर्वी नुकसान भरपाई जाहीर झाल्या पण तेवढे पैसे मिळत नाही. सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. आज सिंचनाचा कार्यक्रम पूर्ण बंद आहे. गेली 3 वर्ष झालं. मराठवाड्यातली सगळी धरणाची कामं बंद पडलेली आहे. एकही धरण चालू नाही. मोठे धरणाचे सगळे प्रकल्प बंद आहे. महाराष्ट्र शासनानं जलसंपदा खात्याला मोठं कुलूप लावलेलं आहे. गेल्या 3 वर्षापासून जलयुक्त शिवारचं नुसती टिमटिम चालू आहे. पण जी मोठी धरणं बंधारे यांचं काम आहे ते सगळं यंत्रणा बंद आहे. फुकट पगार चालू आहे पाटबंधारे खात्यातल्या अभियंत्यांना आणि ते हातावर हात ठेवून बसलेले आहेत. सरकार पैसे देत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला पैसे नाही. पाऊस पडला की असंच होणार. पडणार, वेगानं पडणार. ग्लोबल वॉर्मिंग मध्ये कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पाऊस पडणार. सगळा पाऊस नदीला भोंगळे ऐका तर नंबर तर बघा. भोंगळेजी इकडे माझ्यासोबत सकाळचा पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की जलसंधारणकडे काहीच दिलेलं नाहीये. आकडेवारी सांगते आता जे काही पॅकेज सोकॉल जाहीर केले त्याच्यामध्ये 1885 कोटी जलसंधारण, 1885 जलसंधारण, सूक्ष्म सिंचन 450 कोटी आणि सिंचनासाठी 9291 कोटी वेगळे ठेवलेले आहेत. म्हणजे तुम्ही म्हणताय तसा खडखडाट नाहीये, कुलूप नाही लावलं. बघा ना तुम्ही, जलसंधारणासाठी नाही मी म्हणत. मी म्हणतोय ही जी धरणांची कामं बंद पडलेली आहेत, ज्या मोठी धरणं हे सगळी कामं बंद आहेत गेल्या 3 वर्षापासून. विचारा ना तुम्ही पाटबंधारे खात्यातल्या लोकांना. त्यांचा कधीतरी इंटरव्ह्यू घ्या, त्यांना एकदा चॅनेलवर बोलवा, खरं खरं लोकांना विचारा काय चाललंय ते. सगळी कामं बंद पडलेली आहेत. उलट पहिले पैसे जे झालेत खर्च ते आता वाया जायची वेळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण पहिली केलेली कामं वाहून जातील, बंद पडतील, नष्ट होतील की काय अशी शक्यता आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा जरा डोळे उघडे ठेवून त्या लोकांचे इंटरव्ह्यू करा, सत्य परिस्थिती समजून घ्या. सरकार नुसतं कागदावर आकडे रंगवतंय, प्रत्यक्षात काय स्थिती आहे जरा एकदा बघा. ठीक आहे, मी फाळकेंकडे जातो. फाळकेजी जो मगाशी पाशा पटेलांनी मुद्दा मांडला, समजा आपण धरून चालू 78% लोकांना थेट इन्शुरन्स मिळणार आहे, कोणताही पंचनामा करायची गरज न पडता, आणि उरलेल्या 22% सुद्धा मदत मिळणार आहे. याबद्दल पहिल्यांदा समजा एक पॉझिटिव्ह पाऊल आहे. पण जे नुकसान भरपाईचा बेसिक मुद्दा आहे की पैसे किती मिळणार. एकतर आपल्या शेतकऱ्यांची प्रत्येकाची शेती करण्याची कपॅसिटी वेगळी, क्षेत्र वेगळं, किती क्षेत्रावरती शेती केलेली आहे ते. अशा वेळी सरसकट एक निकष लावून जेव्हा नुकसान भरपाई दिली जाईल ती शेतकऱ्यांना योग्य ठरेल का? फाळके, तुमचा आवाज थोडा ब्रेक होता, मला तुम्हाला क्वेश्चन थोडा रिपीट करता का? ओके फाळके, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत?
ब्रेक होतोय. ठीक आहे, माझा प्रश्न इतकाच आहे फाळके की सरसकट 78% लोकांना ज्यांनी इन्शुरन्स काढलेला आहे त्यांना भरपाई दिली जाणार आहे, पण ही भरपाई शेतकऱ्याला हवे त्या रकमेच्या म्हणजे पिकाची जी रक्कम शेतकऱ्याला अपेक्षित होती त्या तुलनेत तर मिळणार नाही. मग जर का आताचे व्यावसायिक निकष जर का आताच्या बाजारभावाचे निकष जर का ठेवले तर शेतकऱ्यांच्या हातात काही पैसा गाठीला उरेल का? मला बिलकुल वाटत नाही, कारण तुम्हाला सांगतो कृषी मूल्य आयोग जे शेतमालाला भाव देतं हो तो भावच आपण देत नाही, तर इन्शुरन्स कंपनी ज्या धंदा करायला इथे बसलेल्या आहेत हो त्या तुम्हाला कुठनं रिटर्न्स देणार आणि त्यातनं तुमचा उत्पादन खर्च निघणं मुळीच शक्य नाहीये. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे क्रॉप इन्शुरन्स वगैरे ह्या ज्या स्कीम्स आहेत हो. ह्या फक्त दाखवायच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावर जे प्रामाणिकपणे काम व्हायला पाहिजे, ज्या प्रामाणिकपणे कामातून शेतकऱ्याला फायदा होईल ते करण्याच्या शासन बिलकुल विचारात नाहीये. या ठाम मताचा मी आहे. बरं, मी पुन्हा एकदा पाशा पटेलांकडे जाऊन मग रघुनाथ दादा पाटलांकडे येतो. रघुनाथ दादा, ठीक आहे, आपण पहिल्यांदा रघुनाथ दादांची एक वेळ कमेंट करूया. रघुनाथ दादा, इन्शुरन्सच्या बद्दल तुमचं काय मत आहे? सरकार म्हणतंय मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत आता भरपाईचा प्रश्न येणार नाही, 100% शेतकऱ्यांना या ना त्या पद्धतीने आम्ही भरपाई देणार आहोत. या इन्शुरन्सचा जो विषय आहे हो. तो आता अत्यंत वादातीत विषय आहे. याच्या पूर्वीचा जर हिशेब बघितला तर एक आकडे रकमेचे चेक मिळालेले आहेत, 5 रुपये, 7 रुपये, 9 रुपये, आणि असे चेक ज्यांना मिळाले. आता या इन्शुरन्स जे काही लोक कॅल्क्युलेशन बरोबर करतायत, दरडोई उत्पन्न काढतायत, आणि हे सगळं काही नाहीये. आता पाऊस पडलेला आहे की जिथं दरडोई उत्पन्न निघणार नाही, काही निघणार नाही, आणि मागचा बेस धरायचा तर मागची 3 वर्ष दुष्काळाचे आहेत. मग काय बेस धरून तुम्ही नुकसान भरपाई देणार आहे? त्याच्यामध्ये हा इन्शुरन्सचा आता पंतप्रधानांनी एवढा मोठा गाजावाजा केला, पण ही जी इंडिव्हिज्युअल म्हटलं जातं ते इंडिव्हिज्युअल तुम्ही मोजमाप घेतलं का? किती एकर जमिनीत कोणतं पीक आहे आणि त्या पिकाचा किती उत्पन्न होणार आहे आणि त्याचा बाजारभाव काय आहे? समजा सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, मग तुम्ही किती एकरी किती पोती धरणार आहे त्याचं उत्पन्न? 10 धरणार आहे का 15 धरणार आहे का 5 धरणार आहे? आणि हे व्हेरिएशन सगळं महाराष्ट्रात आहे ना, की जिथं कुठं 10, 17, 18, 19, 20 पोती काढणारे पण काही शेतकरी आहेत, पण काही ठिकाणी 3 पण निघत नाहीत. तर तुम्ही 3चा हिशोब धरणार का 20चा धरणार आहे? पुन्हा भाव किती धरणार आहे? 2 वर्षापूर्वी 5200 रुपये होता, आता 4200 रुपये होता, 3800 रुपये होता, आता तर आता 2500-2600 रुपयावर आलं. म्हणजे मग आधारभूत किमतीने जर धरणार असाल आणि ते जर 2610 रुपयांनी आणि 3 आणि 5 क्विंटल जर भरणार असाल तर त्याचे झाले किती पैसे? बरोबर आहे, 10,000 ते 7,000. मग 7,000 रुपये आता ते सगळं चिखल तुडवून शेतातली घाण काढायलाच खर्च होणार आहे. मी रघुनाथ दादाजी, मी हाच प्रश्न होता, तुम्ही अधिक डिटेल मांडला, पण मी तुमचाच प्रश्न खरं तर विचारला होता. मी पुन्हा एकदा पाशाभाईंकडे जातो आणि त्यानंतर आपल्या बुधजीराव मुळीकांकडे मी जाईन. पाशाभाई, प्रश्न हाच आहे, कारवाई चांगली लवकर होते याबद्दल पहिल्यांदा अभिनंदन, की कोणत्याही पंचनाम्याची औपचारिकता न ठेवता तुम्ही इन्शुरन्सचे पैसे देणार आहेत. पण जे पैसे देणार ते काय आहेत? आताच आपल्याला रघुनाथ दादांनी सांगितलं 7,000 जर का उत्पादन खर्चाच्या 70% 7,000 जर का समजा देणार असाल तर ते साफसफाईला पण परवडणारे नाही आहेत. नाही, रघुनाथ पाटलांचं म्हणणं बरोबर आहे, बाकीचे सगळ्याच म्हणणं बरोबर आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की गेल्या वर्षी मराठवाड्यामध्ये जे पीक विमा आम्हाला मिळाला, गेल्या वर्षी माझ्या एकट्या तालुक्यामध्ये 90,000 कोटी रुपये शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला आहे. लक्षात ठेवा. आता त्याच्यापेक्षा जास्त मिळणार आहे, म्हणून ते 4 रुपये 5 रुपये वगैरे वगैरे जे होतं ना ते म्हणजे फार पूर्वीच्या काळामध्ये होतं. त्याच्यात जायचं काही कारण नाही. प्रत्येक गोष्टीकडे आपण जर समजा संशयास्पद बघायला सुरुवात केली तर काही भलं होणार नाही. मी तुम्हाला काय सांगितलं की लातूर, उस्मानाबाद आणि बीड या 3 जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी जे पीक विमा मिळाला ते तुम्ही कल्पना सुद्धा करणार नाही. हजार कोटी रुपयापर्यंत एकेका जिल्ह्यामध्ये 1200 कोटी रुपयाच्या आसपास बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळालेला आहे. हे आकडे काय सांगतात? हे आकडे गेल्या वर्षाचे, म्हणजे गेल्या वर्षाचे आकडे हे सांगतात. आणि या वर्षी सुद्धा गेल्या वर्षापेक्षा सुद्धा भरीव मदत मिळायची शक्यता आहे. त्याच्यामुळं संशय कुठे व्यक्त करावा हा त्याचा म्हणजे हे असतंय. पण तुम्ही काय म्हणतो, जी गोष्ट व्यवस्थित होणार आहे
त्याच्याबद्दल सुद्धा संशय ठेवू नये असं मला वाटतं. मी मराठवाड्यातलं शेतकरी आहे. मला सुद्धा गेल्या वर्षी लाख रुपये हे मिळालेलं होतं, विमा मिळालेला होता. आणि विमा आणि नुकसान भरपाई आणि हाताला आलेलं पीक, या 3 गोष्टी वेगळ्या आहेत. हो, कसं असतं माहितीये का, जर बंदा पीक जर आला असतं, 100% जर पीक आलं असतं तर विषयच नव्हता. आणि यावर्षी मराठवाड्यामध्ये जे सोयाबीन आलं होतं, तुम्ही कल्पना करणार नाही अशा पद्धतीचं पीक होतं. ते तर शेतकऱ्याचं नुकसान झालेलंच आहे. पण झालेल्या नुकसानामध्ये पहिलं शेतकरी संपूर्ण उद्ध्वस्त होत होतं ना. 1 वर्षाचं पीक गेलं की 4 वर्ष शेतकऱ्याचा संसार उभारी येत नव्हतं. परंतु यावर्षी चमत्कार होणार आहे, हेच तर मी सांगतो. यावर्षी चमत्कार हे होणार आहे की शेतकऱ्याला तसली वेळ यायची सुतराम शक्यता नाही. खरं तर 2 गोष्टीमुळे शेतकरी आत्महत्या करू शकतात. एक म्हणजे उत्पादन खर्च भरून नाही ना, हा एक गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे पेरलेलं पीक जर हातचं गेलं तर काहीच मिळत नव्हतं आतापर्यंत. म्हणून आता या पंतप्रधान पीक विमा योजनेचं वैशिष्ट्य हे आहे की प्रत्येक शेतकऱ्याला व्यक्तिगत विमा मिळणार आहे. आणि ते सुद्धा असा तसा नाही. आता खऱ्या अर्थानं आपण ह्याच्या संदर्भात जर बोललो की पीक विमा कंपन्याच्या संदर्भामध्ये मी सुद्धा कबूल करतो, पीक हे काही इन्शुरन्स कंपन्या आल्या म्हणजे की सगळं काही शेतकऱ्याचं भलं करायसाठी आलेलं नाही. त्याच्यावर सुद्धा वचक असलाच पाहिजे. का तर आता पीक इन्शुरन्स कंपन्यांनी आता एक गोष्ट सांगितली होती, 48 तासाच्या आत जर इन्फॉर्म नाही केलं तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीला पूर्ण विराम दिला आणि त्यांनी सांगितलं की आता पंचनाम्याची गरजच नाही. म्हणून तुम्ही जर सगळ्याची अतिवृष्टी हे ह्याच्यामध्ये नाही, विम्यामध्ये नाही, मग आता अतिवृष्टी झाली म्हणून पीक गेलं म्हणून विमा मिळणार नाही असंही होऊ शकलं असतं. बरोबर आहे. तर आता त्याला सगळ्याला पूर्ण विराम असं मिळालेलं आहे की नुकसान भरपाई मिळणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख, शेतकऱ्याचं 70% नुकसान भरून निघल एवढा विमा मिळणार, याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. आणि ही काही मदत नाही, हे इन्शुरन्स आहे, हे मिळणारच आहे. मदतीमध्ये आणि इन्शुरन्स मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मी सगळ्याला एक विनंती करणार आहे की बाबा चांगल्या गोष्टीकडे जरा चांगल्या नजरेनं बघा. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत चुकीला चूक म्हणाला आम्ही पण तयार होतो, आम्ही सरकारला सांगू, अजून बाकीच्या सगळ्या गोष्टी करता येतील. परंतु सगळ्यात चांगली ही गोष्ट आहे, याचं कौतुक सगळ्यांनी केलंच पाहिजे असं मला वाटतंय. बरं, पाशाभाईंनी फार अतिशय आकर्षकरित्या आणि सविस्तर उत्तर दिलेलं आहे. मला दिसतंय, मला फाळकेंना आणि बोधाजीराव मुळकांना पण बोलायचंय. मुळीकजी काय म्हणताय, समाधान झालं का तुमचं आता? नाही, एक पहिला आहे की जे आता पाशाजी म्हणाले की 78% विमा उतरलेला आणि 22% हे राष्ट्रीय आपत्ती निधीतून देणार आहे. त्याला नॅशनल कॅलॅमिटी कॉन्टिन्यूटी फंड म्हणतात. हा फंड मिळायचा असला तर अगोदर तुम्हाला कॅलॅमिटी जाहीर करावं लागतं, राष्ट्रीय आपत्ती. तर ते म्हणा त्यांना अगोदर जाहीर करा 24 तासात की पूर राष्ट्रीय आपत्ती आलेली आहे, मग तिथून काय पैसे मिळायचे मिळतील. एक पहिला भाग आहे. दुसरा, सगळ्यांच्या माहिती करता विमा जो उतरतात हे MSP ला धरून उतरतात. त्यात थ्रेशोल्ड येईल असतं, एक लेवल ठरले असते, मग त्याचे 80% वगैरे त्यांनी ठरवलं असतं. आता यांच्या विमा योजनेत एक फायदा काय नक्की माहितीये का, यात त्यांनी नैसर्गिक काही कारण घेतलेली आहे. आणि दुसरा असा आहे की यांना व्यक्तिगत पंचनाम्याची गरज नाहीये, व्यक्तिगत पंचनाम्याची गरज नाहीये. कारण ही आपत्ती झाल्यामुळे त्यांना ब्लॉक देता येतं. हा दुसरा भाग आहे. लोक त्यांना एक म्हणावर का की पहिलं मला अजून कळत नाही, जर ही राष्ट्रीय आपत्ती आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे का, जर तुम्हाला 3 वर्ष दुष्काळ आहे तर मी म्हणतो तुम्ही कर्जच का ऑफ करत नाही पहिलं त्याचं. आता जो पीक कर्ज का देत मी तुम्हाला मार्ग सांगतो ना, तुमची इच्छा आहे का कळत नाही तुम्हाला. एक माझं काय म्हणायचं आहे का, एक तर समज कमी आहे, बँकाकडे तुमच्या नावाने पैसे पडू नये. मला काय अजून कळत नाही. तिसरं बरं का की तुम्हाला उत्पादन खर्च कमीत कमी देण्या इतकं तुम्हाला उतरलाय का प्रत्येकाचा. आम्ही कौतुकाला काही अडचण नाही हो, पण असं आहे की ऍक्सिडेंट मध्ये हातपाय गेला, तू म्हटलं मिळालं, मग हातपाय गेला असेल दवाखान्याचा खर्च 10,000 देतो आणि आयुष्यभर तो अपंग राहतो ना. म्हणून असं आहे बरं का की कधीही उत्पन्नाचा निश्चिती पाहिजे. तुम्ही केलेलं हे लेट असे ना बरं केलेलं आहे, पण चांगलं केलेलं नाही, त्याला अजून कृतीचं बाकी नाही. ज्या दिवशी पैसे मिळतील, उद्या मिळाला लाखाचे आणि पाशा साहेबांना लाख मिळणे काही विषय नाहीये, कारण ते पूर्ण वेळ माझ्यासारखे शेतकरी नाहीये, तर त्यांचा प्रश्न आहे ना. ते आमदार होते, त्याला पेन्शन आहे.
शेतकऱ्याचं बोला तुम्ही म्हणजे मी काय सांगा की मला दिसलंय तर माझं काही दिवाण निघत नाही. बरं ठीक आहे आलं मुळीकजी तुमच्या संतप्त भावना लक्षात आलेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या तोंडातल्या भावना मुळीकांनी मांडलेल्या आहेत. मी फाळकेंकडे येतो आणि मला माहिती आहे रघुनाथ दादा तुम्ही पण काहीतरी म्हणत होता, माझ्या लक्षात आहे. मी तुमच्याकडे येतो रघुनाथ दादा, त्यापूर्वी फाळकेंकडे. फाळकेजी, बुधाजीराव मुळीक म्हणतात हे लॉजिकली कितीही योग्य असलं तरी मगाशच्या उत्तरात पाशाबाईंनी एक वाक्य वापरलं, तुम्ही नुकसान भरपाई आणि हमीभाव याची गल्लत करू नका. मग ही आणि हा एक लॉजिक आहे, हे मान्य करावं लागेल, कारण इन्शुरन्सचं लॉजिकच हे असतं. ती तुमची अख्खीची अख्खी रक्कम नसते, ती भरपाई असते तुमच्या नुकसानीची, तुमच्या तात्काळ मदतीची. हे लॉजिक तुम्हाला मान्य आहे की नाही फाळके? अजून तोच प्रॉब्लेम आहे. एनिवेज मला जो मुद्दा मांडायचा आहे, पाशाभाऊंकडे पाहून आमच्यासारखे तरुण शेतकरी चळवळीमध्ये असे पाशाभाऊ म्हणा, रघुनाथ दादा पाटील म्हणा, यांच्यासारख्या लोकांकडे पाहूनच आमच्यासारखे शेतकऱ्यांचे पोरं या चळवळीमध्ये उतरलेले आहेत. आणि जेव्हा पाशाभाऊ आज भाजपमध्ये गेल्यावर असं मिळमिळीत बोलतात की आपण याच्याकडे खूप पॉझिटिव्हली बघायला पाहिजे, तेव्हा आमच्यासारखे तरुण खळवळून उठतो. मगाशी बुधाजीरावांनी जे सांगितलं की हा फक्त आताच्या अतिवृष्टीचा प्रश्न नाहीये साहेब, एखादं सेक्टर मागच्या 4 वर्षापासनं जर सतत प्रॉब्लेम मध्ये असेल तर त्याला वेव ऑफ मिळायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मराठवाड्यातला शेतकरी हा मागच्या 4 वर्षापासून म्हणजे 3 वर्ष कोरडा दुष्काळ आणि आताचं हे 1 वर्ष हा ओला दुष्काळ आता, तर याच्यामुळे त्या शेतकऱ्याचं पूर्ण कंबरडच मोडलेलं आहे. मग अशा कंडिशन मध्ये त्याची कर्जमाफी होऊन त्याला डायरेक्ट मदत का मिळू नये? विजय मल्ल्या पळूनच गेले ना तुमचे पैसे बुडून, काय केलं तुम्ही? काही केलेलं नाही. कळलं का? आता ही जी पॉलिटिकल पॅकेजेस जे आहेत ना साहेब, मी तुम्हाला सांगतो हा पूर्ण पॉलिटिकल स्टंट आहे. गव्हर्नमेंटचे पॅकेजेस मराठवाड्यामध्ये मराठा मूक मोर्चाला एवढा प्रचंड जो प्रतिसाद मिळाला, जे लाखो मध्ये मोर्चे निघाले, त्याच्यावर कुठेतरी वातावरण थंड करण्यासाठी या गव्हर्नमेंटनी हे पॅकेजेस जाहीर केलेले आहे. हा माझा सरळ आणि थेट आरोप आहे या सरकारवर. बरं ठीक आहे, माझ्याकडे आता शेवटचं 1.5 मिनिट आहे. मी पहिल्यांदा रघुनाथ दादांकडे जातो. दादा बोला, तुम्ही काय तुमचा राहिलेला मुद्दा पूर्ण करा. माझं म्हणणं एवढंच आहे की आता जे काही पाशा पटेल सरकारच्या बाजूने बोलत होते, तर आता सरकारने पहिल्यांदा केंद्र सरकारमध्ये येण्या अगोदर त्यांनी जाहीरनाम्यात सांगितलं होतं की आम्ही उत्पादन खर्चाधिक 50% नफा देऊ. आणि हे आश्वासन त्यांनी सुप्रीम कोर्टात आमची याचिका आहे, त्या याचिकेमध्ये सरळ सांगितलं की आम्ही देणार नाही, इट विल डिस्टॉर्ट द मार्केट असा शब्द प्रयोग केला त्यांनी. म्हणजे एक विश्वासघात केला सगळ्यांचा. आता राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री गेले 2.5 वर्ष जवळजवळ होत आली ते मुख्यमंत्री आहेत. आज हे मुख्यमंत्री देणार म्हणून घसा कोरडा करतात पाशा पटेल. गेल्या वर्षी मग तेवढा कोरडा दुष्काळ होता किंवा दुष्काळ परिस्थिती होती, पाणी प्यायला नव्हतं, मिरजेवरनं रेल्वेने पाणी दिलं लातूरला. पण त्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षी काय दिलं तुम्ही? विम्याने काय दिलं? सरकारने काय दिलं? त्याच्या गेल्या वर्षी काय दिलं? 3 वर्ष दुष्काळ आहे. ऊस तोडणे मजुरांना तुम्ही किती पैसे दिले? का नाही दिले त्यांच्या मजुरीचे पैसे? आता हे सगळं आज तुम्हाला सांगतो की सरकारने जेटलीने जाहीर केलं की किमान वेतन कायद्याप्रमाणे 350 रुपये मजुराची मजुरी केली. आता 350 रुपये मजुरी धरून तुम्ही इकडे उत्पादन खर्च काढताय का कुठं? आणि हा देणार कोण? ही द्यायची काही व्यवस्था केली का? काही नाही, तेव्हा थापा मारायच्या आणि आता आमचं सरकार असं करणार आहे तसं करणार आहे. अरे 3 वर्ष होत आली, काय दिवे लावले तुम्ही? ठीक आहे, आपण हेही मुद्दे घेतलेले आहेत मगाशी. मला आता एक शेवटचा फक्त वेगळा प्रश्न, मी मुद्दामून भोंगळ्यांकडे जातोय कारण त्यांचं पाण्याचं राजकारण आणि त्यांना पाणी प्रश्न अतिशय चांगला अभ्यासलेला मुद्दा आहे त्यांचा. भोंगळेजी, माझा शेवटचा प्रश्न अतिशय वेगळा आहे. आता मराठवाड्यात जी सुजल परिस्थिती झालेली आहे, अगदी सुकाळ त्या अर्थानं पाण्याचा आलेला आहे, या पाण्याचं आता धरणं भरलेली आहेत वगैरे आपण म्हणतोय, पण अशी आशा बाळगायची का की या पुढच्या 2 वर्षासाठी मराठवाड्यातला पाण्याचा प्रश्न सुटलाय असं आपण म्हणू शकतो? कसं आहे की आता जे पाणी उपलब्ध झालेलं आहे त्याच्यातनं साधारणतः शेतीला किती पाणी लागणार आहे? ढोबळमानानं आपण गणित जर असं मांडलं तर फक्त 5% पाणी प्यायला लागतं, 10% इंडस्ट्रीला लागतं आणि 85% पाणी शेतीला लागतं. पण शेतीला कशाला लागतं? तर कोणती पीक पद्धती तुम्ही तिथे वसवलेली आहे त्याच्यावरती हे पाणी किती उपलब्धता होणार आहे ते अवलंबून राहील. आता जर सगळ्याच लोकांचं, आज मलाही लोक मराठवाड्यातले असं सांगायला लागले की आम्ही आता ऊस लावणार आहोत. आता ऊस लावावा की नाही?
शेवटी असं आहे की शेतकऱ्याला ज्याच्यात 2 पैसे जास्तीचे मिळणार, बरोबर आहे. त्याच्या मालाची विल्हेवाट लावणार, तो ते पीक लावणार. त्यामुळे शेतकरी सगळे जर ऊसाकडेच चालले आणि त्यांनी जर सगळ्यांनी ऊस लावायचं मनावर घेतलं तर पुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी जर ऊसाला गेलं तर ते एका वर्षातच संपेल. महत्वाचा मुद्दा. कदाचित भूगर्भात जर पाणी जास्त मुरलेलं असेल, चांगलं टिकलं, सगळ्यांनी ड्रीपचा वापर केला. आता सरकारने जाहीर केलंय 5 वर्षात ड्रीप करू, पण अजून ते व्हायला अवकाश आहे आणि त्याचा येणारा खर्च सुद्धा खूप मोठा आहे. त्यामुळे लगेच काही 100% ड्रीप होणार नाही, 5 वर्षात सुद्धा होणार नाही सरकार जरी म्हणत असलं तरी. आता शेवटी पीक पद्धती तुम्ही कोणती स्वीकारताय त्याच्यावरती या पाण्याचा वापर आणि त्याची उपलब्धता आणि त्या संबंधीचं नियोजन हे करावं लागणार आहे. हे नियोजन कोण भोंगलेजी तुम्हाला उत्तर देत आहेत, भोंगलेजी तुम्हाला उत्तर देत आहेत. पाशाबाई मी तुमच्यावर कार्यक्रम संपवतोय. काय तुमची शेवटची कमेंट आहे सांगा भोंगलेंच्या अनुषंगाने. नाही, माझी शेवटची कमेंट ही आहे की जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जे काम झालेलं आहे पाण्याचं ते कौतुकास्पद. यावर्षी पुन्हा आता मुख्यमंत्र्यांनी काल औरंगाबादला सांगितलं की 1800 कोटी रुपये या कार्यक्रमाला देऊत म्हणून. माझा विषय असा आहे की आता प्राप्त झालेल्या परिस्थितीमध्ये काय मात करायची आणि ह्याच्यामध्ये सरकार यशस्वी झाले का, खर तर चर्चा ही करायला पाहिजे. गेल्या 60 वर्षाची चर्चा आता खरीपामध्ये शेतकऱ्याला सरकार वाचवलंय का मारलं ह्याच्यावर चर्चा करायची ऐवजी तुम्ही पुन्हा अजून 3 वर्ष 4 वर्षाच्या 10 वर्षाच्या चर्चा केल्या तर मला काही ते योग्य वाटत नाही. मी सगळ्या तुमच्या माध्यमातून ह्या सगळ्या चर्चेमधल्या सगळ्या नेत्यांना आणि शेतकऱ्यांना सांगतो, आम्ही काही हातामध्ये बांगड्या घालून बसलेले नाही. आम्ही सुद्धा शेतकऱ्याच्या प्रश्नावर ज्या पद्धतीनं जिथं भांडलं पाहिजे तिथं भांडतो. फक्त तुम्हीच भांडताय अशातलं काही भाग नाही. आजचा विषय फक्त एकच आहे की खरीपामध्ये आता जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानमध्ये सरकार मदत करणार आहे का नाही. आणि माझं उत्तर असं आहे की 100% सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी विम्याच्या माध्यमातून उतरणार आहे आणि शेतकऱ्याला नक्कीच मदत मिळणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरेख. शेतकऱ्यांनी बाकीच्या चर्चेकडे लक्ष देऊ नये. एवढंच खरीपाच्या या पिकाच्या बाबतीत मी तुम्हाला नुकसान भरपाईच्या संदर्भात. पाशाबाई मला तुमच्या आत्मविश्वासाबद्दल आदर आहे आणि तुमच्या शेतकरी प्रतीच्या प्रेमाचाही आदर आहे, पण तुम्ही म्हणताय चर्चा करू नका. पण चर्चा तर होणारच, कारण जर का नुकसान भरपाई पुरेशी मिळाली नसेल तर तुमचा खर्च निघणार कसा आणि मग तुमच्या वेगळी चर्चा ठेवा. बरं ठीक आहे, हरकत नाही. पाशाभाई प्रश्न असा आहे, तुमची नुकसान भरपाईचा निकषच जर का मूल्यावरती आधारित असेल, तुमच्या उत्पादनाच्या मूल्यावर आधारित आहे, ते मूल्य जर का सोयीस्कर आताच्या बाजारभावानुसार जर का पकडलं तर ते नुकसान भरपाईला अर्थ नाही. पण हरकत नाही, मी तुमच्या एका मुद्द्याला मानतो की आता आपण ही चर्चा लगेच नको. आता पहिल्यांदा शेतकऱ्याच्या हातात काहीतरी पैसा आला पाहिजे. किमान त्या बाबतीत पंचनामे न करता पैसे देण्याची भूमिका घेतलेली आहे, त्याचं स्वागत. चर्चेच्या शेवटी लोकांना आपण विचारलं होतं, आपला प्रश्न ट्विटर अकाउंटवरती आम्ही दिला होता जय महाराष्ट्राच्या, आणि आपला प्रश्न होता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायला हवा का, कारण तो अधिकृतरित्या जाहीर करावा लागतो, किंवा मगाशी जसं आपल्याला बुधाजीराव मुळीक म्हणाले तसं नॅशनल कॅलॅमिटी आपत्ती जाहीर करावी लागते. या बाबतीत लोकांनी काय म्हटलेलं आहे स्क्रीनवरती पहा. 69% लोकांनी म्हटलेलं आहे की हा जाहीर करायला हवा, त्याची दखल शासन घेईल अशी आशा आहे. म्हणूनच आपण हे कार्यक्रम घेत असतो ज्याच्या माध्यमातून शासनापर्यंत लोकांचे आवाज आणि प्रश्न पोहोचतात. आणि या चर्चेसाठी आपल्याला बुधाजीराव मुळीक, त्याचप्रमाणे स्वतः भोंगलेजी असतील, आपले पाशा पटेल असतील, शरगुणादादा पाटील, अभिजित फाळके या सगळ्यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.